रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन। शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांची माहिती। आपली भेट कधी होईल असं दादांना विचारलं, यावर आता आपली भेट होणार नाही, 7 ते 8 दिवस दौऱ्यावर असेल असं दादा म्हणाले। प्रफुल्ल पटेल यांची अजितदादांच्या शोकसभेत माहिती। अजित पवार बारामतीला कारनं जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांचा फोन, त्यामुळे उशीर झाला। प्रमोद हिंदुरावांचा मोठा दावा, तर वक्तव्य व्हायरल होताच हिंदुरावांची सारवासारव। प्रमुख पायलट 2 महिन्यात कुणाकुणाला भेटला याची चौकशी करा। गेल्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित होत असल्यानं रोहित पवारांची मागणी। अजितदादांना नरेश अरोरांचं कोट्यवधींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज, रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर अरोरांनी गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा। व्हीएसआर विमानांचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाहीत, ब्लॅक बॉक्स बंदचं कारण दिलं तर माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल, दादांचा घातपातच, रोहित पवार आरोपांवर ठाम। रोहित पवारांच्या बोलण्याशी मी अंशतः सहमत, रोहित पवारांच्या काही मुद्द्यांशी मी सहमत, भरत गोगावलेंचं वक्तव्य, तर अजित पवारांच्या अपघाताचं सत्य जे काही असेल ते बाहेर येईल, गोगावलेंची प्रतिक्रिया। दादांच्या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून करावी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुरज चव्हाण यांची मागणी। अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती जनतेला व्हायला हवी, असंही वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपघाताच्या चौकशीचं आश्वासन, चौकशीची वाट पाहू, रोहित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल, रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? तटकरे पटेल गप्प का? लवांडे आक्रमक। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा, तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती, माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट, सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध, सूत्रांची माहिती। विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। अजितदादा नाही, त्यामुळे मला उणं काढत बसायचं नाही, अजितदादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच बोलतील, त्याच योग्य निर्णय घेतील, दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल किंवा करा असं मी बोललो नव्हतो, विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवाळांचा युटर्न, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चिन्ह दादा असतानाच होती आता, असं झिरवाळ म्हणाले होते। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर, ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील आठवड्यापासून पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार, प्रत्येक आमदारासोबत प्रत्यक्ष संवाद साधणार, पक्षाची आगामी वाटचाल आणि आमदारांचं मत आणि अडचणी जाणून घेणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची बैठक घेणार, संघटनात्मक बैठकांना आजपासून सुरुवात होणार। बैठकीला आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज झेडपी निवडणुकीतील विजयी उमेदवारांना भेटणार, प्रत्येक तालुक्यातील भेटीगाठींसाठी वेळ राखीव, जिल्हा परिषदेत कुणाला अध्यक्ष करायचं यावर चर्चेची शक्यता। पुण्यातील डीपीडीसी बैठकीला फडणवीसांची व्हीसीद्वारे हजेरी, बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून 700 कोटींच्या वाढीव निधीची मागणी, तर निधीची कमतरता भासणार नाही, आमदारांनी केलेल्या निधीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची बैठक, 1032 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता, विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांच्या छाननीनंतर अतिरिक्त निधीची शासनाकडे मागणी करण्यात येणार। बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह बांधलं जाणार,
11 शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटींचा निधी मंजूर। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती। जिल्ह्यात एकूण 22 वसतिगृह प्रस्तावित। धोतर नीट नेसता न येणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, राज ठाकरे मोदींना घाबरतात या भगतसिंह कोश्यारींच्या टीकेचा राऊतांकडून समाचार। तर कोश्यारींनी तुमचा लंगोट फेडला, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील शासकीय निवासस्थानी भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानं फडणवीसांकडून कोश्यारींचं अभिनंदन। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली। मंत्रालयात लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडलं। मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेंगरेला अटक। मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी। मुख्यमंत्र्यांना संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी। लाचखोरी प्रकरणात मंत्र्याला पदावरून हटवावं। झिरवाळांच्या विभागातील क्लर्कला लाच घेताना पकडल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर। इक्बाल यांना 39 मतं तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारेंना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका। तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा, राऊतांचं प्रत्युत्तर। परभणीवरून टीका करणाऱ्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा। मोहन भागवतांनी सलमान खानची स्तुती केली आहे। सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरेंच्या सेनेचे नेते सचिन अहिर यांचं प्रत्युत्तर। मुंबईत खानला महापौर करण्याचं ठाकरेंचं स्वप्न भंगलं म्हणून परभणीत खानला महापौरपदी बसवलं। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका। उद्धव ठाकरेंची भगवी टोपी आता हिरवी झाली आहे। दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हिरवी टोपी घालून आल्यास वेगळं वाटणार नाही। परभणीतील मुस्लिम महापौरवरून प्रसाद लाड यांची टीका। भाजपला परभणीची एवढी चर्चा का करायची आहे? सय्यद इक्बाल यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं नाही। सुषमा अंधारेंच्या कानपिचक्या दरम्यान परभणीत ठाकरेंनी मुस्लिम महापौर दिल्यानं सत्ताधाऱ्यांकडून टीका। नागपूर मनपात एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती। एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्यानं महापालिकेत त्यांच्या एका स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। दोन्ही पक्षाकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी। भिवंडी महापालिकेच्या महापौर पदासाठी 20 फेब्रुवारीला निवडणूक। 16 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करता येणार। दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। नगरपालिका महानगरपालिकेसह झेडपी निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा पराभव। मंत्री भरत गोगावले यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर ठाकरे पैसे सेव्हिंगमध्ये ठेवतात, गोगावलेंची टीका। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले। राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? भाजपशी युतीवरून मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही याचं दुःख, मात्र याचा बदला घेण्याची भावना काँग्रेसमध्ये नाही। परभणीच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। चंद्रपुरात महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात मुनगंटीवार जोरगेवार वादाचा नवा अध्याय। सोहळ्यानंतर जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार। मुनगंटीवारांकडून अचानक पदग्रहण सोहळ्याची घोषणा, मात्र जोरगेवारांना बोलावलं नाही। चंद्रपुरातील प्रकरणावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शिवतीर्थवर बैठक पार पडली। चंद्रपुरातील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची ही माहिती। सुधीर मुनगंटीवार यांचं घर महाग आहे। मुनगंटीवारांना चंद्रपूरचं महापौर पद महाग किमतीत पडलं। संदीप देशपांडेंच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर हर्षवर्धन सपकाळांची टीका। तर माझं घर महाग असल्यास त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयासाठी ते विकत घ्यावं, सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर।
सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत भाजप सेना एकत्र येणार का असा सवाल जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री शंभूराज देसाईंमध्ये बैठक। आम्ही तर मिठी मारायला तयार आहोत, पण त्यांना चालतंय का ते बघा। सातारा झेडपीतील सत्ता स्थापनेवरून शिवेंद्रराजेंची शंभूराज देसाईंना कोपरखळी। जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी दोघांमध्ये बैठक। आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? आमची भूमिका आम्ही ठरवू। सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून शंभूराज देसाईंचा भाजपवर निशाणा। चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा केला होता दावा। सातारात आम्हाला बरोबर न घेणाऱ्यांची काय अवस्था हे तुम्हीच बघा। अति तिथे माती, त्यामुळे राजकारणात मर्यादा पाळायच्या असतात। सातारा जिल्हा परिषदेच्या निकालावरून शंभूराज देसाईंचा भाजपला टोला। देव पाण्यात ठेवण्याचा काहींचा डाव फसला। रायगड झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत घवघवी यश मिळवल्यानंतर भरत गोगावलेंचा तटकरेंवर घणाघात। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती। खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्याने उपचार सुरू होते। सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी यांनी शरद पवारांची रुग्णालयात जात भेट घेतली आहे। शरद पवारांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आहे। रेवती सुळे यांचीही उपस्थिती होती। 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात ते बघूया। जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना खोचक टोला, तर जयंत पाटील कटकारस्थानी आणि शकुनी मामा खोत यांची टीका।